अरे हा छोटू भाऊचा पॅन्ट कसा फाटला आणि आपण एवढ्या दूर कशासाठी आलो तर जाणून घे पुऱ्या ब्लॉगमध्ये. तर नमस्कार पब्लिक, आज डबल आपण तीन भाई निघालो आता बकऱ्या चरण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही 2-3 दिवस झाले आपल्या तिघाचं काही मेळच नव्हता आलता बकऱ्या चरण्यासाठी. त्याच्यानंतर निघालो आपलं तीन भाई. तर आज रामा भाऊ पण आले होते. त्याच्यानंतर पोचलो आपल्या नाल्यावर. तर नाल्यावर थोडंफार काहीतरी खायसाठी होतं. तर बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर भाऊ दर्शन भाऊ बोलले लांब जायचं आज. तर बघू शकता आम्ही भरपूर लांब आलेलो आहोत. त्याच्यानंतर दिसला ना भाऊ. त्याच्यानंतर बोलले दर्शन भाऊ. तर बघू शकता पाऊस किती जोरात आलेला आहे. तर त्याच्यानंतर निघालो आपण. पाऊस आला तर मतलब भागो इधर से. तर बघू शकता आपण 3 ते 4 किलोमीटर दूर आलेलो आज. त्याच्यानंतर झाला ना भाऊ पाऊस चालू. तर तुमचा भाऊ झाला ना फक्त अर्धाच वाला, कारण की एक साईड पाऊस चालू होता. तर बघू शकता तुम्ही. तर आपले बाकीचे जण सगळेच ओले झालेले आहेत. वन साईडच झाले, कारण की त्याच्यानंतर एका जागी बसलो. तर बसता बसता छोटू भाऊनं फाडून टाकला ना भाऊ पॅन्ट. तर सगळेच जण हसत होते. तर बघू शकता तुम्ही. तर आपल्याला पण छोटू भाऊचा पॅन्ट बघून हसा आला. तर बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर झाला घरी जायचा टाईम. तर ब्लॉग कसा झाला नक्की कमेंट सांगा. तर भेटू उद्या 7 वाजता.